आप की अदालत मध्ये इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणामध्ये अपयशी झाले आहेत. इम्रान साहेब, तुम्ही जेव्हा हॉस्पिटलसाठी पैसे मागायला गेला होता तेव्हा भरपूर सपोर्ट मिळाला होता तुम्हाला. मुलांनी, नवतरुणांनी, प्रौढांनी, मातांनी खूप सपोर्ट केला होता, खूप पैसा दिला होता. त्या पैशांचा वापर केला, तुम्ही हॉस्पिटल बनवलं, खूप चांगलं काम केलं. पण तुमचा गैरसमज झाला की त्या देशाच्या जनतेने तुम्हाला आपला लीडर म्हणून स्वीकारलं. आणि मग जेव्हा तुम्ही पार्टी बनवली तेव्हा ती तहरीके इन्साफच्या जागी ती तहरीके साफ पार्टी झाली. बघा, माझी जी युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री होती ती होती पॉलिटिक्समध्ये. तर म्हणजे की मी काही इतका मूर्ख किंवा नाईव्ह पॉलिटिशियन नव्हतो, परंतु मी एक नाही, जी तुमची डिग्री होती, जेव्हा मी तुमचा अभ्यास करत होतो तेव्हा मी स्टडी केलं, तुम्हाला सगळ्यात कमी नंबर मिळाले होते पॉलिटिकल सायन्समध्ये. मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की तुम्ही पुन्हा यावर रिसर्च करावा. आणि जेव्हा तुम्ही रिसर्च कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पॉलिटिक्सच्या पेपरमध्ये मला ऑक्सफर्डमध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा की ऑक्सफर्डमध्ये सगळे हुशार बुद्धिमान स्टुडंट जातात. त्या सर्वांमध्ये मला टॉप सेकंड मिळाला होता. हो, ऑक्सफर्डमध्ये. पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्समध्ये मला सेकंड आणि इकॉनॉमिक्समध्ये मला कमी होते. बघा, तर पाकिस्तानची पॉलिटिकल सिच्युएशन माहिती होती की व्यक्ती जेव्हा एक अँटी स्टेटसला अँटी इस्टॅब्लिशमेंट पॉलिटिक्स करायला आलाय, तर जी इतकी जुनी कसलेले अनुभवी राजकारणी आणि राजकारणी गट बसले होते, त्यांनी मला एकदम पंतप्रधान होऊ दिलं असतं का? आणि तुम्ही एका पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या शिवाय पंतप्रधान बनू शकता का? एक नवीन पार्टी येऊन या प्रकारे स्वीप करू शकते? तर मला कधीच कुठला गैरसमज नव्हता. वाईट अवस्था, तुम्ही 9 सीट्सवर निवडणूक लढलात, 7 सीटवर तुमचा जामीन जप्त झाला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इलेक्शनच्या एक आठवडा आधी माझं स्टेटमेंट होतं की आम्हाला मॅक्झिमम 3 सीट्स मिळतील आणि मिनिमम 0 मिळतील. हे माझं स्वतःचं स्टेटमेंट होतं. खरं तर हे मला हे म्हणायला नको होतं, कारण यामुळे आमचीच पार्टी डिमोरलाइज झाली. परंतु मला माझ्या पार्टीला सांगायचं होतं, कारण मी तर याच कारणामुळे डुबली तुमची पार्टी. नाही, यामुळे नाही डुबली, कारण मी कॅम्पेन करत होतो. मी त्यावेळी पब्लिकमध्ये होतो. मला माहिती आहे की पॉलिटिकल ऑर्गनायझेशन शिवाय तुम्ही वोट नाही, तुमची वोट बँक असेल सुद्धा तरी तुम्ही गोळा नाही करू शकत. दुसरी गोष्ट ही होती की इस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध आजपर्यंत पाकिस्तानमध्ये कोणी सुद्धा इलेक्शन जिंकू नाही शकलं. जेव्हा ही इस्टॅब्लिशमेंट एका पार्टी बरोबर उभी राहते, आजपर्यंत माझ्या माहितीत तिला कुणीही हरवू शकलं नाही. त्यावेळी मी मान्य करतो की तुमची पार्टी नव्हती. तुम्ही जितक्या सीट्स लढलात सगळ्याच्या सगळ्या सीट्स हारलात. परंतु जेव्हा 2001 मध्ये इलेक्शन झाले तेव्हा सुद्धा तुमच्या पार्टीला 0.8% वोट्स मिळाले केवळ. अगदी बरोबर आहे. आणि मी समजतो की ही सुद्धा मोठी अचिव्हमेंट होती. आणि त्याचं कारण हे आहे की बघा, आम्ही आमच्या दुसऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही जनरल मुशर्रफला त्यांच्या 3 वर्षामध्ये 2.5 वर्ष आम्ही त्यांना सपोर्ट केला. कारण आम्ही समजलो की जनरल मुशर्रफने जो 7 पॉईंट आपला अजेंडा दिला होता तो आमचा अजेंडा होता. तर आम्ही त्यांचा सपोर्ट केला. आणि जेव्हा शेवटी आम्हाला हे समजलं की जनरल मुशर्रफ सुद्धा तो स्टेटस देत आहेत ज्याच्या विरुद्ध आम्ही सगळे लढत होतो, तेव्हा आमचे रस्ते वेगळे झाले. परंतु जेव्हा रस्ते वेगळे झाले तेव्हा इलेक्शनच्या 3 महिन्याआधी जेव्हा रस्ते आमचे वेगळे झाले तेव्हा आम्ही ना प्रो मुशर्रफ पार्टी राहिलो ना अपोजिशन पार्टी राहिलो. आणि मग इस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध 3 महिने आधी जाणं, इलेक्शनच्या केवळ 3 महिने आधी, तर आम्ही तर मग सर्व्हायव्हलची आम्ही लढाई लढलो. लक्षात घ्या की PMLN जी पंजाबची सगळ्यात मोठी पार्टी आणि पाकिस्तानची सगळ्यात मोठी पार्टी होती, ज्याच्या 2/3 मेजॉरिटी होती पार्लमेंटमध्ये, आधी तिला केवळ 13 सीट्स मिळाले. कारण इस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध जेव्हा ते उभे राहिले तेव्हा इस्टॅब्लिशमेंटने त्यांना वाईप आउट केलं. तर आम्ही तर नवीन पार्टी होतो त्यांच्यापेक्षा. कारण करायचंच होतं, तुम्हाला इतक्या साऱ्या संध्या मिळाल्या. जेव्हा जिया उल हक साहेब प्रेसिडेंट होते पाकिस्तानचे, त्यांनी तुम्हाला ऑफर दिली होती. हो, त्यांनी मला मिनिस्टरशिपची ऑफर दिली होती. जर राजकारण करायचं होतं तर त्यावेळी मिनिस्टर बनायचं होतं. मला जनरल मुशर्रफनी प्राईम मिनिस्टरशिपची दिली होती. स्वतः इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले आहेत की इम्रान माझा प्राईम मिनिस्टरचा नॉमिनी होता जर त्याने मला जॉईन केलं असतं. तर बघा, फील्ड पॉलिटिशियन असे असतात. यशस्वी पॉलिटिशियन आणि फील्ड पॉलिटिशियनमध्ये फरक काय आहे की त्यांनी आपला आत्मा विकावा, आपल्या तत्वांपासून दूर जावं, पॉवर पॉलिटिक्स करावं, तर ते खूप सोपं आहे यशस्वी होणं. मी आज पंतप्रधान असतो पाकिस्तानचा,
जर माझा मॅनिफेस्टो आणि तत्व नसती तर आज पंतप्रधान म्हणजे बनलो आज असतो. तुम्हाला वाटतं की मुशर्रफ साहेबांबरोबर उभं राहणं तुमची चूक होती? नक्कीच चूक यामुळे होती की आम्ही हे समजलो की जनरल मुशर्रफना देशामध्ये एक बदल हवा आहे, जसा आम्हाला हवा होता. परंतु जेव्हा ते दिसून आलं की ते सुद्धा तेच स्टेटस क्वो की आणि ते पॉलिटिक्स करत आहेत जे आधी चालू होतं, तर चूक यामुळे समजतो की आम्ही जर आधीच अपोजिशनमध्ये गेलो असतो तर आमची चांगली तयारी झाली असती इलेक्शन येईपर्यंत. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही एक सज्जन माणूस आहात आणि सज्जनांचं पॉलिटिक्समध्ये काहीच काम नाहीये? मला असं अजिबात वाटत नाही. माझा जो रोल मॉडेल आहे पाकिस्तानमध्ये तो मोहम्मद अली जिना आहे, जे एक प्रिन्सिपल्ड व्यक्ती होते, जे सगळा पाकिस्तान ज्यांना अजून देखील समजतो की पाकिस्तानचा एकच लीडर आला आहे ज्याला कॉन्सेन्सस आहे पाकिस्तानमध्ये. आणि तो एक प्रिन्सिपल्ड, एक वैचारिक, एक सेल्फलेस पॉलिटिशियन होते आणि ते आमचे आयडियल आहेत. मोहम्मद अली जिनाने पॉलिटिक्स 1910 मध्ये सुरू केलं आणि 47ला यश मिळालं. तर बघा, तुम्ही एक विचार आणि हे एका स्वप्नाला चेस करता, तर मग तुम्ही प्राईम फ्रेम स्वतःलाही नाही देत. तुम्ही हे नाही म्हणत की मी जर 2 इलेक्शनमध्ये यशस्वी नाही झालो तर मी फेल झालो. तुम्ही तुमच्या तत्वांसाठी कदाचित संपूर्ण आयुष्य सुद्धा लावाल त्यात यशस्वी होण्यासाठी. जनतेला विचारूयात, याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत का? ज्यावेळी तुम्ही पाकिस्तान टीमचे कॅप्टन होतात त्यावेळी तुम्ही म्हणजे काय विचार करायचात? जेव्हा भारताबरोबर मॅच असायची तेव्हा कुठल्या भावनेने ती मॅच खेळत होतात आणि दुसऱ्या टीम बरोबर कुठल्या भावनेने खेळायचात? बघा, भारताविरुद्ध तर मी पूर्ण जोर लावायचो आणि पूर्ण प्रयत्न करायचो की मात देईन तुमच्या टीमला. परंतु हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की कधीच शत्रुत्व नसायचं. ही एक हेल्दी कॉम्पिटिशन असायची, एक सामना असायचा. कारण पब्लिकचा इतका इंटरेस्ट होता या मॅचमध्ये. आम्हाला माहिती होतं की संपूर्ण हिंदुस्थान त्यांच्या टीमबरोबर उभा आहे आणि आमचा देश आमच्या टीमबरोबर, तर साहजिकच पूर्ण जोर लावायचा पण होता. भारताच्या विरुद्ध जेव्हा खेळायचा तेव्हा भीती देखील असेल की जर हारून परत गेलो तर पब्लिक मारेल खूप आपल्याला. मी कधीच विसरू शकत नाही की मी जेव्हा इथे पहिल्या टूरवर आलो आणि आमची टीम हरली इथे, तर मला आठवतंय की आम्ही जेव्हा हरलो तेव्हा आम्ही निर्णय घेतला की त्या फ्लाईटने पाकिस्तानला जाऊया जेव्हा संपूर्ण देश झोपला असेल. तर आम्ही निवडून, सकाळची 4 वाजताची फ्लाईट होती, ती निवडून आम्ही दिल्लीवरून पकडली आणि मग तिथे पोहोचलो. तर कोणीच एअरपोर्टवर नव्हतं, केवळ कस्टम ऑफिशियल होते आणि इमिग्रेशन ऑफिशियल. तुम्ही विश्वास ठेवा की त्या कस्टम ऑफिशियल्सनी आम्हाला 2 तास एअरपोर्टवर थांबवलं आणि एक गोष्ट आमची कॉन्फिस्केट केली जी भारतातून आली होती. रेकॉर्ड्स किंवा प्रेझेंट्स, मिळालेलं सगळं काही त्यांनी घेतलं आणि 2 तास तिथे आम्हाला ठेवलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा थोडे लोक जागे होते, तर ते लपून छपून आमच्या घरी पोहोचले. आणि त्यानंतर मला आठवतंय की आम्ही जेव्हा जिंकून गेलो भारतातून ते 8 वर्षानंतर सिरीजमध्ये, तर याच एअरपोर्टवर आम्ही पोहोचलो. तिथे 1.5 लाख माणसं एअरपोर्टवर आली होती रिसीव्ह करण्यासाठी. 5 मैलपर्यंत लोक उभे होते रस्त्यावर रिसीव्ह करण्यासाठी आणि त्याच कस्टम ऑफिशियलनी खांद्यावर आम्हाला उचलून घेतलं होतं. तर हे जिंकण्या हरण्याचं हे शिकवतं सुद्धा खूप जास्त. तुम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये, तुम्ही जेव्हा जिंकता तर मग तुम्ही एकदम आभाळात नाही जात आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही विचार करता की ही वाईट वेळ आहे परंतु चांगली वेळ आहे. तुमची एक पॉलिटिकल पार्टी आहे तेहरीक-ए-इन्साफ, आणि जर लोकशाही आली पाकिस्तानमध्ये आणि तुमची पार्टी पॉवरमध्ये आली तर तुम्ही असं कुठलं प्रॅक्टिकल पाऊल उचलाल ज्यामुळे काश्मीरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होईल? माझं हे मत आहे की जनता दोन्ही देशांची आज तयार आहे एक सोल्युशनसाठी. आपण हे करण्यापेक्षा की हे डिस्प्यूट पुशिंग इट अंडर द कार्पेट, की हे आपोआपच ठीक होईल, ते ठीक होत नाही. हार्डलाईनर तुमच्या बाजूला देखील बसलेत, आमच्या बाजूला देखील बसलेत, ते फायदा उचलतात या डिस्प्यूटचा. ते मग द्वेषामुळे वोट जास्त सोपी होतात मिळणं, प्रेमाने वोट्स मिळणं अवघड असतं. तर जे द्वेष पसरवणारे आहेत ते फायदा उचलतात या डिस्प्यूटचा आणि कुठल्याही वेळी मग ते एक अशी सिच्युएशन येते ज्या प्रकारे आता नुकतीच आली होती की 2 न्यूक्लिअर आर्म देशांचं सैन्य बॉर्डर्सवर बसले आहेत एकमेकांच्या बाजूला आणि आपण सगळे बरेच सगेरी यांचे हॉस्टेज आहेत. तर मला असं वाटतं की या डिस्प्यूटला गरजेचं आहे आपण सोडवणं. याचाही तिढा सोडवला क्रिकेटने. याला क्रिकेट डिप्लोमसी म्हणतात. जेव्हा क्रिकेट खेळला दोन्ही देशांनी तेव्हा दोन्ही देश किती जवळ आले. जे मी त्या सिरीजमध्ये पाहिलं, मला असं नव्हतं वाटत की मी माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी कधी बघीन.
म्हणजे की पाकिस्तान हरतो, पाकिस्तानच्या ग्राउंडवरच पाकिस्तानचे स्पेक्टेटर्स हिंदुस्थानचे झेंडे घेऊन फिरत आहेत आणि पाकिस्तान क्राऊड त्यांना चीअर करत आहे. आणि मग ते जे इथून तुमचे नेते गेले आणि त्यांना लोकांनी ज्या प्रकारे लाहोरमध्ये विशेष करून मोठे हिंदुस्थानमधून स्पेक्टेटर्स आलेत, त्यांना लोकांनी फुकट जेवण खाऊ घातलं, कोणी त्यांच्याकडनं पैसे घेत नव्हतं, रेस्टॉरंटमध्ये लोक यांच्याकडून. तर म्हणजे हे एक पब्लिकमध्ये एक डिझायर आहे, एक एक इच्छा आहे की हे दोन्ही देश एकत्र यावे आणि हे भांडण संपावं. केवळ केवळ मला एक दुःख नक्कीच झालं की आमचे जे क्रिकेटर्स होते त्यांनी इतकी जास्त हॉस्पिटॅलिटी दाखवली हिंदुस्थानच्या टीमला की आरामात इतक्या वाईट प्रकारे हरले. याचं नक्कीच दुःख झालं. परंतु मी हे नक्कीच म्हणेन की एक विचित्र आम्ही सिनेरिओ पाहिला आणि वाटलं असं की लोकांना आता बदल हवा आहे, पब्लिकला एक बदल हवा आहे. आता लिडरशिपवर आहे की ते कुठल्याही प्रकारे अडचण सोडत.